वयाच्या 18व्या वर्षी मी लिहिलेला हा मीना कुमारीवरचा लेख. तारीख आहे दिल का अंगन. 83-84च्या सुमाराचा. वाचूया. चांद तना है, आसमा तना, दिल मिला है कहाँ कहाँ तना. या ओळी आहेत प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारीच्या कवितेतल्या. बैजू बावरा, पाकीजा, कोहिनूर, साहिब बीवी और गुलाम या चित्रपटातल्या तिच्या भूमिका अविस्मरणीय आहेत. चित्रपटातल्या तिच्या बहुतेक भूमिका शोकात्मय आहेत. तिचं व्यक्तिगत जीवनही असेच शोकात्मय, उदास, अप्राप्य आशेवर जगणारं. मीना काव्य व जीवन अभिन्नपणे जगत होती. तिला असं हवं होतं तरी काय? फक्त प्रेम, साधं निर्व्याज प्रेम. प्रियकर प्रेयसीचं आदर्श, एकात्म, अभिन्न असं भावविश्व. ती एका कवितेत आपल्या इच्छेचं स्वरूप उलगडते. हम तुम दोनों एक छंद है, हम तुम दोनों एक छंद है, शायर जिसको भूल गया. आपण दोघं एक छंद आहोत, असा छंद ज्याला गीतकारच विसरून गेला. पण यातला तुम तिला कधीच हवा तसा मिळाला नाही. एखादा भेटायचा, पण या दोघांचं नातं मीनाच्या एका कवितेप्रमाणेच दिवस आणि रात्रीसारखं अलग राहायचं. ती म्हणते, हम सफर कोई अगर मिले भी कहीं, हम सफर कोई अगर मिले भी कहीं, दोनों चलते रहे यहाँ तना. जीवनाच्या वाटेवर हे प्रवासी चालायचे, पण कसे तर एकाकी. याला काहीच अर्थ नव्हता. पण तरीही दुरून का होईना याने तिला साथ दिली का? मग मीना असं का म्हणते? पलट कर यूं न देखो तुम मुझे बस, पलट कर यूं न देखो तुम मुझे बस, तडपता छोड़ दो बिस्मिल समझ कर. तो तिला घायल अवस्थेत सोडून जायचा. पण मीना आशावादी. ती म्हणते, बैठे हैं रास्ते में बयाबान ए दिल सजाकर, बैठे हैं रास्ते में बयाबान ए दिल सजाकर, शायद इसी तरफ से एक दिन बाहर गुजरे. विराण हृदय सजवून ती रस्त्यात बसायची, बाहेरची वाट बघत. आणि तिला क्षितिजावर आशेचा किरण दिसू लागायचा. पण तिचं अपयशी मन साशंक असायचं. आजवर जे झालं तेच होणार का याची तिला भीती वाटायची. ती म्हणते, उफक के पार जो देखी है रोशनी हमने, उफक के पार जो देखी है रोशनी हमने, वो रोशनी है खुदा जाने या अंधेरा है. आणि खरं व्हायचं, तो अंधारच असायचा. मग तिला या लोकांची दांभिकता तीव्रतेनं जाणवायची. हे जग स्वार्थी आहे, आपणास कोणी समजू शकणार नाही हे तिला पटायचं. मग ती या जगाची आणि आपली तुलना करायची. तुम लोग तो बादल हो, तुम लोग तो बादल हो, हवाओं के साथ आए, कुछ देर आसमान पर छाए रहे. तुम लोग तो बादल हो, हवाओं के साथ आए, कुछ देर आसमान पर छाए रहे, बरसे और कहीं दूर निकल गए. हम चट्टाने हैं अपनी जगह पर कायम, और हमें मालूम है की जाने वाले लौट कर नहीं आते. पण अखेर आशा माणसाला जगवते. एवढं होऊनही मीनाची आशा दबत नाही. एका क्षणी ती पुन्हा डोकं वर काढते. गम की सुनसान काली रातों में दूर एक दीप टिमटिमाता है. आणि मीना या दिव्याच्या रोखानं धावत सुटली. तो तिला मिळालाही. आनंदाने बेहोश होत ती त्याच्या सवे अंधार कापत निघाली. पण यह दिया बुझ गया आज किस मोड़ पर, यह दिया बुझ गया आज किस मोड़ पर, खो गई है अंधेरे में हर रहे गुजर. कैसे जारी रखे कोई अपना सफर, यह दिया बुझ गया आज किस मोड़ पर, खो गई है अंधेरे में हर रह गुजर. कैसे जारी रखे कोई अपना सफर, आज तू ही बता, आज तू ही बता, मेरे कदमों तले से निकलती हुई जिंदगी की डगर. आणि मग पुन्हा मीना उद्ध्वस्ततेच्या गर्तेत सापडली. आपलं म्हणून तिला कोणी वाटलं असेल तर दारू आणि रात्र. या रात्रीच्या डोहात, मदिरेच्या धुंदीत स्वतःला विसरून जायची. रात्र तिला कशी वाटते पहा. आह रात आई, आह रात आई चुपचाप चली आई, इसकी खामोशी में पनाह है, कितना प्यारा सांवलापन है. रात का खामोश चेहरा, झुकी हुई नर्म नर्म खामोश आंखें, भरी भरी खामोश गोद, अच्छा हुआ जो रात आई.
या रात्रीत मग तिच्या वेदना तिच्या समोर थैमानू लागतात आणि मग तिची स्थिती अशी होते, रात सुनसान है, तारीख है दिल का आंगन, रात सुनसान है, तारीख है दिल का आंगन, आसमां पर कोई तारा न जमी पर जुगनू, टिमटिमाते हैं मेरी तरसी हुई आंखों में कुछ दिए, तुम जिन्हें तुम जिन्हें देखोगे तो कहोगे आंसू। रात सुनसान है, तारीख है दिल का आंगन, आसमां पर कोई तारा न जमी पर जुगनू, टिमटिमाते हैं मेरी तरसी हुई आंखों में कुछ दिए, तुम जिन्हें देखोगे तो कहोगे आंसू। मीना मनसोक्त रडायची, पण रडता रडता आपल्या मनाची समजूत घालायची। हंस हंस के जवा दिल के हम क्यों न चुने टुकड़े, हर शख्स की किस्मत में इनाम नहीं होता। हंस हंस के जवा दिल के हम क्यों न चुने टुकड़े, हर शख्स की किस्मत में इनाम नहीं होता। छिन्न हृदयाचे तुकडे वेचत वास्तव का नाही स्वीकारत आपण? प्रत्येकाच्या नशिबात बक्षीस थोडंच असतं। ते आपल्या डोळ्यांनाही रडू नका म्हणून बजावायचे। बहते हुए आंसू ने आंखों से कहा थमकर, जो मई से पिघल जाए वह जाम नहीं होता। बहते हुए आंसू ने आंखों से कहा थमकर, जो मई से पिघल जाए वह जाम नहीं होता। ओघळणाऱ्या अश्रूंनीच डोळ्यानं समजावलं की दारूनं जो वितळतो तो प्यालाच नसतो, पण हा तिचा निश्चय किती काळ टिकणार? कारण अश्रू हेच तर तिचं आता सर्वस्व उरले। म्हणून ती म्हणते, मुद्दत हो गई अब तो रोए, मुद्दत हो गई अब तो रोए, बरसून से बरसात अलग है। आणि ती पुन्हा अश्रू ढाळू लागते। असं हे मीनाचं शोकात्मक जगणं। तिच्या कवितांचं परीक्षण ते काय करणार? परीक्षण करणं म्हणजे तटस्थ होणं, ते मला शक्य नाही। म्हणून मी मीनाच्या कविता मला कशा भावल्या त्याची केवळ नोंद इथं केली आहे। मीना फार वाईट जगली, अखेरपर्यंत ती कशाच्या तरी प्रतीक्षेत होती। जग एकाकीच सोडावं लागणार हे ठाऊक असतानाही राह देखा करेगा सदियों तक, छोड़ जाएंगे ये जहां तना। राह देखा करेगा सदियों तक, छोड़ जाएंगे यह जहां तना।